Myself, Dr. Yogita Patil. My topic is intellectual property rights, ज्याला मराठीत आपण बौद्धिक संपदा अधिकार असं म्हणतो. या विषयावर आज मी थोडी माहिती देणार आहे. तर हे बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय आहेत याच्याबद्दल आपल्या समाजात पाहिजे तितकी जागृती अजून झालेली नाही आहे. पण हे असे अधिकार आहेत की जे आपण योग्य रीतीने वापरले, ज्याची आपण व्यवस्थित माहिती करून घेतली तर व्यक्तीच्या आणि पूर्ण समाजाच्या अत्यंत उपयोगी पडणारे असे हे अधिकार आहेत. ही जी संकल्पना आहे बौद्धिक संपदा, याचा उगम 17व्या आणि 18व्या शतकात झाला. पण त्यावेळेला त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हटलं जायचं नाही, तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणायला किंवा या संकल्पनेचा उदय 19व्या शतकात झाला. हे अधिकार वगैरे हे कुणाला माहीत नव्हतं, फक्त त्याची सुरुवात झालेली होती 17व्या आणि 18व्या शतकात. पण बौद्धिक संपदा हा शब्दप्रयोग किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा शब्दप्रयोग वापरायला 19व्या शतकात सुरुवात झाली. तर आता काय आहेत हे अधिकार किंवा नेमकं काय होतं या अधिकारांमुळे? तर जो काही निर्माता आहे, कुठलंही जे एखादं नवीन संकल्पना असेल, एखादा प्रयोग असेल, एखादं पुस्तक असेल, कुठलीही नवनिर्मिती जर एखाद्याने केलेली असेल तर त्या निर्मितीवर या कायद्यामुळे किंवा या अधिकारांमुळे त्याला पूर्णपणे नियंत्रण मिळतं आणि त्याच्या परवानगीशिवाय दुसरा कुणीही त्याच्या निर्मितीचा गैरवापर करू शकत नाही. अर्थातच ह्याची दुसरी बाजू पण एक आहे की त्या व्यक्तीला त्या निर्मितीवर जो काय अधिकार आहे तो एका ठराविक कालावधीसाठी दिला जातो. विशेषतः पेटंटच्या बाबतीत हा नियम लागू आहे. पेटंटची प्रत्येक देशात वेगवेगळी कालमर्यादा आहे. सर्वसाधारणपणे पेटंटची कालमर्यादा 20 वर्ष इतकी असते आणि त्यानंतर ते पेटंट खुलं केलं जातं. म्हणजे त्यानंतर समाजातील कुणीही घटक त्या पेटंटचा उपयोग करून आपली निर्मिती करू शकतो. आता हे कशासाठी असं केलेलं आहे, तर एकाच व्यक्तीला जर अमर्याद काळासाठी अशा अधिकार मिळाले तर त्या व्यक्तीची एकाधिकारशाही किंवा मोनोपॉली त्यात निर्माण होण्याचा धोका आहे. आणि ती जी काय त्याने जो शोध लावला आहे किंवा जी काय त्याची निर्मिती असेल त्याचा समाजासाठी उपयोग होत नाही, फक्त एका व्यक्तीलाच त्याचा फायदा होतो. तर असं अमर्याद काळासाठी होऊ नये म्हणून या अधिकारांमध्ये किंवा ज्या कायद्यान्वये हे अधिकार दिले जातात त्याच्यामध्ये कालमर्यादा देऊन हे संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अशी एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, जसं आपले WHO आहे म्हणजे हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचप्रमाणे या अधिकारांवर नियंत्रण ठेवणारी एक जागतिक संस्था आहे ज्याला वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन WIPO असं म्हटलं जातं. आणि हे जे काय खाली नमूद केलेले आहेत हे सगळे घटक ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. म्हणजे इंडस्ट्रियल डिझाईन, एखादं विशिष्ट प्रकारचं डिझाईन केलेलं असेल, एखादं मशीन असेल, नवीन नवीन शास्त्रीय शोध असतील, किंवा एखाद्या व्यक्तीची मोनोपॉली किंवा एखाद्या कंपनीची मोनोपॉली निर्माण होऊ नये आणि अनफेअर कॉम्पिटिशन होऊ नये, प्रत्येकाला योग्य तो वाव मिळावा मार्केटमध्ये, त्या संदर्भातले काही कायदे असतील किंवा अधिकार असतील. त्याच्यानंतर कुठलेही म्हणजे एखादं म्युझिक पीस असेल, म्हणजे एखादं नवीन गाण्याची निर्मिती केली असेल, एखाद्या संगीताची निर्मिती केलेली असेल, अशी कुठलीही नवनिर्मिती असेल किंवा कुठलेही ट्रेडमार्क्स, ट्रेड सिक्रेट यासारख्या काही गोष्टी असतील, तर या प्रकारच्या सगळ्या गोष्टी या बौद्धिक संपदा अधिकारामध्ये अंतर्भूत आहेत.
आता ह्याचे फायदे काय आहेत, की हे अधिकार कशासाठी द्यायचे, किंवा ह्याच्यासाठी जे कायदे झाले ते आपण नंतर बघणार आहोत कोणते कोणते कायदे आहेत. तर ह्याचा फायदा काय आहे, याला एवढं महत्त्व का द्यायचं, तर आताच्या काळात विशेषतः आता सतत नवनवीन शोध लागत असतात आणि काल आलेली एखादी नवीन गोष्ट असेल ती आज किंवा उद्या जुनी होऊन जाते. इतकं त्याचं लाईफ शॉर्ट झालेलं आहे आणि इतकं इन्व्हेन्शनचा स्पीड जो आहे तो फास्ट आहे. सतत नवीन नवीन डेव्हलपमेंट होत राहतात, नवनवीन शोध लागत राहतात आणि आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आउटडेटेड होऊन जातात. पण तशा त्या आउटडेटेड होत असल्या तरीसुद्धा त्या निर्माण करताना तो जो कोणी आहे निर्माण करणारा त्यांनी त्याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात. टाईम, एफर्ट्स, मनी या टर्म्समध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट त्या व्यक्तीने किंवा त्या कंपनीने त्याच्यामध्ये केलेली असते आणि त्याचा योग्य तो मोबदला मिळण्याचा त्या व्यक्तीला अधिकार असतो आणि तो अधिकार देण्याचं काम हे कायदे करतात. जसं आपण म्हणलं की प्रोव्हाइड्स एक्सक्लुझिव्ह राईट्स टू द क्रिएटर्स ऑर इन्व्हेंटर्स. म्हणजे एखादी निर्मिती जी काय केलेली असेल एखाद्या व्यक्तीने, तर त्याचे पूर्ण अधिकार या कायद्यान्वये त्या व्यक्तीला मिळतात. त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कुणी त्यात फेरबदल करू शकत नाही किंवा ती वस्तू विकू शकत नाही किंवा एखादा फॉर्म्युला असेल तर तो वापरू शकत नाही. पूर्णपणे ते अधिकार त्या व्यक्तीला मिळतात. आता नुसते अधिकार मिळून पण उपयोग नाही, त्याचा काहीतरी त्याला आर्थिक फायदा मिळाला पाहिजे, म्हणजेच मॉनिटरी बेनिफिट झाला पाहिजे. तर योग्य त्या काळापुरतं त्याला पूर्णपणे अधिकार मिळाला, त्या काळापुरते त्याला सगळे मॉनिटरी बेनिफिट्स मिळाले, म्हणजे आर्थिक लाभ मिळाले, तर त्यामुळे त्या व्यक्तीला उत्तेजन मिळतं. समजा मी एखादा शोध लावला आहे आणि मला त्याचा काहीच उपयोग होणार नसेल किंवा मला त्याचा काहीच फायदा नाही आहे, तर मी ते इतरांना सांगेनच असं नाही आहे. म्हणजे असं हे कुणालाही लागू आहे. पण जर मला त्याच्यावर अधिकार मिळणार असतील, त्याच्यातून मला आर्थिक लाभ मिळणार असतील किंवा नंतर समाजासाठी ते उपयोगी पडणार असेल, तर त्यावेळेला कुठलीही व्यक्ती मग एनकरेज होते की बाबा मी हे केलेलं आहे, शोध लावलेला आहे, तर तो इतरांना समजला पाहिजे. आणि अंतिमतः त्यातून पूर्ण समाजाचा फायदा होत असतो. त्याच्यानंतर कायदेशीर संरक्षण, लिगल डिफेन्स, या अधिकारान्वये हे नुसतेच अधिकार नाही आहेत, तर त्याला कायद्याचं एक कवच आहे आणि कायदेशीर संरक्षण त्या नवनिर्मितीसाठी त्या व्यक्तीला या कायद्यान्वये मिळतं. आणि आत्ताच सांगितलं तसं फायनली सामाजिक आणि आर्थिक उन्नती पूर्ण समाजाची व्हायला यातून हातभार लागतो. त्यामुळं हे बौद्धिक संपदा अधिकार जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हा आत्तापर्यंत बराचसा दुर्लक्षित विषय होता आणि हे अधिकार खूप सर्वव्यापी आहेत. आपण एखादं औषध घेतो, त्याच्या मागे सुद्धा पेटंट असतात, भरपूर औषधांची पेटंट घेतलेली असतात. कालांतराने ज्यावेळेला ती पेटंट खुली होतात त्यावेळेला ते औषध स्वस्त दरात सर्वसामान्य लोकांना मिळायला लागतं. त्याच्यानंतर विशिष्ट ठिकाणी तयार होणाऱ्या वस्तू असतील, म्हणजे जसं आजरा घनसाळ तांदूळ असेल किंवा कोल्हापुरी चप्पल असेल किंवा सोलापुरी चादर असेल, तर त्याचं त्याला जर मार्किंग मिळालं, त्याला जॉग्राफिकल इंडिकेटर्स म्हणतात, तर ते मानांकन जर मिळालं या कायद्यान्वये, तर त्या वस्तू एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या म्हणून त्याला त्याचं ब्रँडिंग करता येतं, त्याला संरक्षण मिळतं या कायद्यान्वये. त्यामुळं अशा प्रकारे हे कायदे खूप व्यापक आहेत आणि समाजातल्या प्रत्येक स्तरात पेटंट असतील, कॉपीराईट्स असतील, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. फक्त आपल्याला ते प्रत्येक वेळेस माहीत असतंच असं नाही. ही एक डेफिनेशन आहे या IPR म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सची. These are legal rights that provide creators protection for original work, inventions, appearance of products, artistic work, etc.
म्हणजे जी काय कुठल्याही क्षेत्रात त्यांनी जी काय नवनिर्मिती केली असेल, नवीन फॉर्म्युला शोधला असेल, एखादी नवीन मशिनरी शोधली असेल, किंवा विशिष्ट काहीतरी डिझाईन केलेलं असेल, एखादं नवीन पुस्तक लिहिलेलं असेल, तर जे काय नवीन त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याच्या संरक्षणासाठी त्या व्यक्तीला कायदेशीर अधिकार मिळतात. आणि हे अधिकार म्हणजेच बौद्धिक संपदा अधिकार किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आता एक्झाम्पल हे बघूया आपण. हे डायलिसिसचं मशीन आहे. 1946 साली ह्याचं पेटंट घेतलं होतं. निल्स अल्वाल नावाच्या माणसाने हे शोधून काढलं होतं आणि 1946 साली त्यांनी ह्याचं पेटंट मिळवलेलं होतं. आता हे जे बौद्धिक संपदा अधिकार आहेत ह्याचे प्रमुख 4 प्रकार आहेत. एक आहे पेटंट, जो सगळ्यांना ऐकून तरी माहीत असतो. दुसरा आहे कॉपीराईट, विशेषतः पुस्तकांच्या बाबतीत कॉपीराईट हा शब्द वापरला जातो. किंवा गाणी लिहिलेली असतील, म्हणजे गीतकार असतील, संगीतकार असतील, त्यांचं त्याच्यावर कॉपीराईट असतो. त्याच्यानंतर जे आहे ट्रेडमार्क्स, आणि चौथा आहे ट्रेड सिक्रेट. ट्रेडमार्क म्हणजे एखाद्या विशिष्ट कंपनीचं किंवा ब्रँडचं जे काही त्यांनी नाव ठेवलेलं असतं, दिलेलं असतं, किंवा त्याचं विशिष्ट प्रकारे डिझाईन केलेलं असतं, त्याला म्हणायचं ट्रेडमार्क. आणि चौथा आहे ट्रेड सिक्रेट. ते पुढे आपण बघणार आहोत. तर हे 4 प्रमुख प्रकारचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजी. आता वायफाय सारखे पर्याय आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. पण 1994 साली जॅप हटसेन नावाच्या माणसाने हे ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजीचा शोध लावला होता. आणि जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये या ब्ल्यूटूथचा उपयोग केला जायचा. आणि अजूनसुद्धा बऱ्याचशा डिव्हाइसमध्ये ब्ल्यूटूथ अजूनही आपल्याला अवेलेबल असतं आणि आपण अजूनही कमी प्रमाणात का असेना त्याचा वापर करत असतो. त्याच्यानंतर GPS. आता GPS पण प्रत्येक मोबाईलमध्ये अवेलेबल आहे. पण प्रत्यक्षात GPSचा वापर सुरू झाला होता तो 1950 साली. इस्टन नावाच्या व्यक्तीने ही ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम शोधून काढली होती आणि पहिल्यांदा त्याचा एअरफोर्समध्ये वापर केला गेला होता. म्हणजे मिलिटरी पर्पजसाठी अमेरिकेमध्ये त्याचा वापर केला गेला होता. त्याच्यानंतर 1959 साली या इस्टनने नेव्हल स्पेस सर्व्हेलियन्स सिस्टीम म्हणजे रडार नेटवर्क हे तयार केलेलं होतं. आणि हे GPS जे आहे ते त्यावेळेला प्राथमिक अवस्थेत होतं. पूर्णपणे डेव्हलप व्हायला 24 सॅटेलाईट वापरून पूर्णपणे ऑपरेशनल व्हायला त्यासाठी 1995 साल उजाडावं लागलं. आणि आता 25 वर्षानंतर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप आहे. म्हणजे काळानुसार कशी प्रगती होत जाते याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर आज आपण पेटंट आणि कॉपीराईटबद्दल फार खोलात न शिरता ट्रेडमार्क आणि ट्रेड सिक्रेट्स या 2 इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर ट्रेडमार्क म्हणजे काय? आपण वेगवेगळे ट्रेडमार्क बघितलेले असतात, पण त्यालाच ट्रेडमार्क असं म्हणतात किंवा त्याला ब्रँड नेम असं म्हणतात हे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतं. तर ट्रेडमार्क म्हणजे एक काहीतरी विशिष्ट असं खूण किंवा डिझाईन हे प्रत्येक प्रोड्युसरनी तयार केलेलं असतं. मग ती कंपनी असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल, प्रत्येकाने आपला असा एक ट्रेडमार्क तयार केलेला असतो आणि त्याची ती ओळख असते. आता मॅकडोनल्डचं एक्झाम्पल घेतलं तर तो गोल्डन आर्क जे आहे मॅकडोनल्डची, ते बघितल्या आपल्या लक्षात येतं की हे मॅकडोनल्डचा हा लोगो आहे. किंवा फेसबुकचा ब्ल्यू कलरमधला F हा फेसबुकचा लोगो आहे. तिथं ब्ल्यूच्या ऐवजी कुठलाही दुसरा कलर वापरला तर कसं वाटेल हे इमॅजिन करून बघूया आपण.
तो विशिष्ट प्रकारे लिहिलेला त्या ब्ल्यू कलरमध्येच लिहिलेला एफ हे त्या फेसबुकच्या लोगोचं एक वैशिष्ट्य आहे. तर अशा प्रकारे इट इज अ डिस्टिंक्टिव्ह साइन विच अलाउज कन्झ्युमर्स टू इझिली आयडेंटिफाय द पर्टिक्युलर गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑफ द प्रोव्हायडर्स. आपल्या प्रॉडक्टला किंवा आपल्या जे काय सर्व्हिस असेल त्या प्रॉडक्टला किंवा सर्व्हिसला एक विशिष्ट ओळख देण्यासाठी म्हणून त्या प्रोड्युसरकडून अशा प्रकारचे मार्क्स वापरले जातात. आता हे मार्क्स कशा असतील तर इट मे बी अ टेक्स्ट, म्हणजे सिम्पली नाव लिहिलेलं असू शकतं, विशिष्ट प्रकारे लिहिलेलं नाव असेल, किंवा एखादी फ्रेज असेल, म्हणजे जसं LICचं आहे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, ती फ्रेज आहे LICची. किंवा एखादा सिम्बॉल असेल, म्हणजे तिथं वर्ड्स वापरलेले नाही आहेत, कुठलेही शब्द नाही आहेत, कुठलेही टेक्स्ट नाही आहे, फक्त सिम्बॉल आहे. जसं ॲपलचं आहे अर्धवट खाल्लेलं एक सफरचंद, हे सिम्बॉल आहे. किंवा साऊंड असेल, किंवा एखादी विशिष्ट कलर स्कीम असेल. आता फेसबुकचं सांगितलं तसं ब्ल्यू कलरमध्येच तो केलेला आहे लोगो. तर अशा प्रकारचं कुठलाही सिम्बॉल हा ट्रेडमार्क म्हणून वापरला जाऊ शकतो. आणि तो एका विशिष्ट प्रॉडक्टसाठी वापरला जाऊ शकतो, किंवा पूर्ण रेंज त्या कंपनीची जी काही वेगवेगळी प्रॉडक्ट्स असतील त्या पूर्ण रेंजसाठी प्रॉडक्टच्या, म्हणजे त्या सगळ्या प्रकारच्या प्रॉडक्टसाठी तो लोगो किंवा तो ट्रेडमार्क वापरला जाऊ शकतो. इथं तर वेगवेगळे टाईप्स दाखवलेले आहेत ट्रेडमार्कचे. पेप्सीचा कॅन दिसतो इथं. तर प्रॉडक्ट अँड सर्व्हिस या प्रकारचा हा ट्रेडमार्क आहे पेप्सीचा. जे प्रॉडक्ट आहे त्यांचे काय प्रॉडक्ट तर सॉफ्ट ड्रिंक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली दिसतोय ISI मार्क. तर हे सर्टिफिकेशन टाईपचा ट्रेडमार्क आहे. सर्टिफिकेशन म्हणजे काय की ISI जे आहे ती काहीतरी सर्टिफाय करते, कशावर तरी शिक्कामोर्तब करते. कशावर करते तर त्या एखाद्या वस्तूच्या क्वालिटीवर. ISI मार्क आहे म्हणजे ही वस्तू एका स्टँडर्डची किंवा एका क्वालिटीची पूर्तता करणारी आहे असं आपण मानतो. तर अशा प्रकारचे जे मार्क्स आहेत तर त्याला म्हणायचं सर्टिफिकेशन मार्क्स. त्याच्यानंतर इथं दार्जिलिंग टी दिसतोय आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे जिओग्राफिकल इंडिकेटर्स. मग असे मी सांगितलं कोल्हापुरी चप्पल किंवा आजरा घनसाळ किंवा बासमती तांदूळ असेल. तर अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट ठिकाणी तयार होणारी एखादी वस्तू, म्हणजे हँडीक्राफ्ट असेल, किंवा आता सोलापुरी चादरी असतील, किंवा कोल्हापुरी चप्पल आहे, किंवा दार्जिलिंगमध्ये तयार होणारा तिथं पिकणारा चहा असेल, तर ही त्या त्या ठिकाणची वैशिष्ट्य आहेत. आणि जेव्हा ती रजिस्टर्ड केली जातात या कायद्याअंतर्गत त्यावेळेला त्याला जे मार्किंग मिळतं तर त्याला म्हणतात जिओग्राफिकल इंडिकेटर्स. म्हणजे आता हा दार्जिलिंग टी जो आहे हा रजिस्टर्ड आहे, आणि हा जो लोगो आहे दार्जिलिंग टीचा हा त्यांच्या परवानगीशिवाय इतर कोणीही वापरू शकत नाही. आणि तसा जर तो वापरला तर ते या ट्रेडमार्क कायद्याचं किंवा पेटंट कायद्याचं हे उल्लंघन मानलं जातं. त्याच्यानंतर लोगो दिसतो एक अर्धवट खाल्लेलं सफरचंद, हा सगळ्यांच्या अतिशय चांगल्या परिचयाचा आहे. ॲपलचा लोगो आहे, मग ते मोबाईल्स असतील, लॅपटॉप्स असतील, कॉम्प्युटर्स असतील, तर लगेच आपल्या लक्षात येतो तो लोगो बघितल्या इथं कुठेही शब्दांचा वापर केलेला नाही आहे, फक्त एक लोगो आहे, एक पिक्चर आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती दिसतोय कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. तर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा हा लोगो आहे. इट इज कॉल्ड ॲज कलेक्टिव्ह लोगो. कलेक्टिव्ह याचा अर्थ की एका विशिष्ट व्यक्तीपुरतं तो मर्यादित नसून एकापेक्षा जास्त व्यक्ती त्याच्याशी संबंधित आहेत. म्हणजे एखादी असोसिएशन असेल, एखादी मोठी ऑर्गनायझेशन असेल, तर युनिव्हर्सिटी ही असेच म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींनी बनलेलीच संस्था आहे. तर अशा संस्थांचे जे लोगो असतात किंवा ट्रेडमार्क असतात त्याला कलेक्टिव्ह टाईप ऑफ ट्रेडमार्क असं म्हटलं जातं. तर हे प्रमुख टाईप बघितले आपण ट्रेडमार्कचे. आता काय वैशिष्ट्य असावीत ट्रेडमार्कचे किंवा असतात, तर
पहिलं वैशिष्ट्य असं आहे की इट शुड बी डिस्टिंक्टिव्ह नॉट डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे कुठलाही ट्रेडमार्क जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण असावा, तो वर्णनात्मक नसावा. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे त्याचं काहीतरी आगळं वेगळं वैशिष्ट्य असलं पाहिजे, जे त्याला इतर कंपन्या असतील किंवा त्याच प्रकारचे इतर काही प्रॉडक्ट्स असतील त्यांच्यापासून त्याला तो वेगळा बनवेल, अशा प्रकारचा तो असला पाहिजे. एक्झाम्पल एक बघूया आपण. समजा आता सफरचंदापासून तयार केलेले काही प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे त्याचं सफरचंदापासून केलेलं समजा सरबत असेल, ज्यूस असेल किंवा जॅम असेल, आणि त्याला जर ट्रेडमार्क घ्यायचा असेल आणि तो जर ॲपल या नावाने घ्यायचं असं एखाद्या प्रोड्युसरने ठरवलं, तर त्याला तो ट्रेडमार्क मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही? तर तो डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचा ट्रेडमार्क होतो. म्हणजे सफरचंदापासूनच प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत आणि नाव पण ॲपल असंच देतोय, तर अशा वेळेला असा ट्रेडमार्क ॲप्रूव्ह होऊ शकत नाही, कारण तो डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचा आहे. मग त्याला जर असा ट्रेडमार्क दिला तर इतर कोणी जो असेल तर तो ॲपल हे नावसुद्धा उच्चारू शकणार नाही, कारण तो रजिस्टर्ड झालेला ट्रेडमार्क आहे. म्हणजे एकाच व्यक्तीपुरता तो मर्यादित होईल आणि डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे तो सारखा वापरायला लागणार आहे इतर लोकांना पण, तसं तो वापरता येणार नाही. त्यामुळे जेव्हा प्रॉडक्ट्स पण सफरचंदापासूनच बनलेले आहेत, तर अशा वेळेला त्या प्रॉडक्टला तेच नाव ट्रेडमार्क म्हणून वापरता येणार नाही, असं हा कायदा सांगतो, ट्रेडमार्क कायदा. पण आता ॲपल आपण आत्ताच बघितलं लोगो आहे, तर तिथं ते मोबाईल किंवा लॅपटॉपसाठी वापरू शकतात, कारण ॲपल म्हणजे सफरचंद आणि त्यांची जी प्रॉडक्ट्स आहेत मोबाईल लॅपटॉप वगैरे, तर त्यांचा आणि त्या सफरचंदाचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळं तिथं मात्र हा वापरू शकतो डिस्टिंक्टिव्ह म्हणून. पण जिथं डिस्क्रिप्टिव्ह आहे तिथं तो वापरू शकत नाही डिस्क्रिप्टिव्ह ट्रेडमार्क म्हणून. त्याच्यानंतर दुसरं आहे की रजिस्टर्ड आहे का नाही ट्रेडमार्क हे कसं ओळखायचं. तर बऱ्याच वेळेला एखादं प्रॉडक्टचं नाव लिहिलेलं असतं आणि त्याच्या पुढे जर TM असं लिहिलेलं असेल, तर याचा अर्थ आहे की तो ट्रेडमार्क जो आहे तो रजिस्टर केलेला नाही, म्हणजे इतर कुणी तो वापरू शकतो. आणि त्याच्यातून जर काय लिगल डिस्प्यूट निर्माण झाले तर अशा वेळेला त्याच्या विरुद्ध दाद मागणं त्या व्यक्तीसाठी अवघड होऊन बसतं, किंवा त्या संस्थेसाठी, ऑर्गनायझेशनसाठी, कंपनीसाठी ते खूप अवघड होऊन बसतं. त्यामुळे तो शक्यतो रजिस्टर केलेला असावा, जेणेकरून या कायद्याअंतर्गत म्हणजे IPR जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत त्याला संरक्षण मिळू शकतं. आणि जेव्हा हा विशिष्ट प्रकारे लिहिलेला, म्हणजे एक सर्कल काढलं आहे आणि त्याच्यामध्ये R लिहिलेला आहे, अशा विशिष्ट प्रकारे लिहिलेला R जर असेल त्या ट्रेडमार्कच्या वरती, तर त्यावेळेला त्याच्यावरून हे लक्षात येतं की हा ट्रेडमार्क जो आहे तो रजिस्टर्ड केलेला आहे, म्हणजेच त्याला IPR कायद्यान्वये संरक्षण मिळालेलं आहे. आणि जर दुसऱ्या कोणी त्याचा बेकायदेशीररित्या वापर केला तर त्याचा जो निर्माता आहे तो त्याच्या विरुद्ध दाद मागू शकतो. आता प्रत्येक ट्रेडमार्कची एक व्हॅल्यू आहे, म्हणजे जसं ब्रँडिंग होतं, ट्रेडमार्क हा ब्रँडिंग किंवा ब्रँड पोझिशनिंग करण्यासाठी अतिशय उपयोगाचा असतो. म्हणजे आपल्या ब्रँडची एक ओळख निर्माण करणे आणि ती ओळख आपल्या कस्टमर्सच्या मनात ठसवणे हे महत्त्वाचं काम ट्रेडमार्क करत असतो. आणि त्यामुळं त्या ट्रेडमार्कला खूप मोठी व्हॅल्यू मिळालेली असते. जेवढा तो ट्रेडमार्क सक्सेसफुल तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त. तर आता आपण हे काही पॉप्युलर ट्रेडमार्क्स आणि त्यांची व्हॅल्यू बघूया. गुगलचा ट्रेडमार्क आहे $44.3 बिलियन, इतकी मोठी त्याची व्हॅल्यू आहे, ब्रँड व्हॅल्यू आहे. मायक्रोसॉफ्ट 42.8 बिलियन इतकी त्याची व्हॅल्यू आहे त्या ट्रेडमार्कची. आणि वोडाफोन $30.7 बिलियन, म्हणजे इतक्या प्रचंड मोठ्या रकमेची इतकी मोठी व्हॅल्यू या ट्रेडमार्कना मिळालेली आहे. म्हणजे गुगलचं जर कुठलंही प्रॉडक्ट त्याचं मार्केटिंग करायचं असेल किंवा त्याची फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यासाठी एवढी किंमत गुगलला देणं
त्या व्यक्तीला भाग असतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याच्या अधिकार मिळवण्यासाठी एवढी किंमत मोजायला लागते. आता हे टाईप्स थोडे डिटेलमध्ये बघूया आपण. तर वर्ड मार्क्स हा सगळ्यात कॉमन टाईप आहे. म्हणजे नाव लिहिलेलं असतं, एखाद्या प्रॉडक्टचं असेल किंवा कंपनीचं असेल किंवा ब्रँडचं असेल. तर वर्ड मार्क या अंतर्गत या प्रकारात त्याची नोंदणी आपल्याला करावी लागते. ह्याचं एक्झाम्पल आहे नेस्ले. पुढं सर्कलमध्ये लिहिलेला आर दिसतोय आपल्याला. याचा अर्थ हा रजिस्टर्ड असलेला ट्रेडमार्क आहे आणि हा कुणीही त्या कंपनीच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही. जर तसं वापरला तर ते बेकायदेशीर आहे आणि कंपनी त्याच्या विरुद्ध दाद मागू शकते. तर हा वर्ड टाईप प्रकारचा ट्रेडमार्क आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस मार्क. फेडेक्स ही एक नावाजलेली कुरिअर कंपनी आहे, म्हणजे फेडरल एक्सप्रेस याचा तो शॉर्ट फॉर्म आहे. आणि ह्या नावावरून आपल्या लक्षात येतं की कुरिअर डिलिव्हरी करणारी ही कंपनी आहे. फेडरल हे कंपनीचं नाव आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी करणारी म्हणजेच कुरिअर सर्व्हिस देणारी ही कंपनी आहे. या टाईपचे जे ट्रेडमार्क आहेत त्याला म्हणतात सर्व्हिस मार्क्स. त्याच्यानंतर लोगोज अँड सिम्बॉल्स. आता लोगोमध्ये काय काय येतं, तर प्रिंटेड असेल किंवा पेंट केलेलं असेल किंवा डिझाईन असेल किंवा एखादं कॅरेक्टर असेल. तर इथं कुठेही टेक्स्ट वापरलेलं नाही, कुठलेही लेटर्स, वर्ड्स किंवा न्यूमरल्स इथं वापरले जात नाहीत. अशा प्रकारच्या सिम्बॉल्सना म्हणतात लोगोज किंवा त्या टाईपचे लोगो टाईपचे ट्रेडमार्क. आता हा ॲपलचं मगाशी पण आपण बघितलेलं होतं. हा पण त्यांचा रजिस्टर्ड लोगो आहे आणि अशा प्रकारचा लोगो इतर कुणीही ॲपलच्या पूर्व परवानगीशिवाय वापरू शकत नाही. चौथा एक प्रकार आहे शेप ऑफ गुड्स. हा सुद्धा ट्रेडमार्क असू शकतो. ही कोकची बॉटल आहे आणि त्याचा जो विशिष्ट आकार आहे ज्याला म्हणतात ॲपिअरन्स ऑफ प्रॉडक्ट. तर तो शेप असेल किंवा लेबलिंग असेल तर हा सुद्धा ट्रेडमार्क मानला जातो. त्याचं पॅकेजिंगचं ते वैशिष्ट्य आहे की त्या ठराविक आकारामध्येच ते प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एखादं साबण असेल, फॉर एक्झाम्पल लक्स असेल, त्याच्यावरती ते एक ठराविक डिझाईन केलेलं असतं. तर ते येतं ह्या शेप ऑफ गुड्स, म्हणजे तो पण एक प्रकारचा ट्रेडमार्क आहे. इतर कुणी तसं डिझाईन वापरू शकत नाही. तसंच हे कोकचं आहे. इतर सॉफ्ट ड्रिंकपासून कोक वेगळं आहे, कोकची बॉटल वेगळी आहे हे लक्षात यावं, त्यासाठी हा खास शेप त्यांनी वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सिरीज मार्क्स. सिरीज मार्क म्हणजे एकाच कंपनीची वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याच्यासाठी थोड्याफार फरकाने वेगवेगळे ट्रेडमार्क ते वापरतात. आता फॉर एक्झाम्पल हे मॅकडोनल्डची वेगवेगळे प्रॉडक्टची रेंज आहे, म्हणजे मॅक टिक्की किंवा फिंगर चिप्स. तर त्याच्यासाठी काही वेळेला एखादं विशिष्ट लेटर किंवा काहीतरी प्रिफिक्स किंवा सफिक्स असं त्याला जोडलं जातं कॉमन नेम म्हणून, म्हणजे त्या कंपनीचं ते प्रॉडक्ट आहे हे लक्षात यावं. फॉर एक्झाम्पल मॅक व्हेजी. आता इथं MC मॅकडोनल्डमधला MC हा कॉमन वर्ड त्यांनी रजिस्टर केलेला आहे ट्रेडमार्क म्हणून किंवा सिरीज मार्क म्हणून, आणि मग त्यानुसार ते त्यांच्या प्रॉडक्ट्सना त्यांनी नावं दिलेले आहेत. जसं इथं दिलेलं दिसतंय आपल्याला मॅक व्हेजी, याला म्हणायचं सिरीज मार्क्स. आता कलेक्टिव्ह ट्रेडमार्क्स. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट व्यक्तीपुरतं किंवा एखाद्या विशिष्ट प्रॉडक्ट पुरतं असे मर्यादित नसतात. तर ह्या प्रकारचे ट्रेडमार्क जे आहेत
ते वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सकडून किंवा इन्स्टिट्यूट्सकडून वापरले जातात आणि त्या इन्स्टिट्यूटचा किंवा त्या ऑर्गनायझेशनचा प्रत्येक मेंबर तो ट्रेडमार्क वापरू शकतो. आणि त्याच्यावरून इतरांच्या हे लक्षात येतं की तो त्या ऑर्गनायझेशनचा एक पार्ट आहे किंवा त्या ऑर्गनायझेशनचा तो मेंबर आहे. फॉर एक्झाम्पल हा CA हा विशिष्ट पद्धतीने काढलेला ए आपल्याला दिसतोय आणि सीला जोडून तो ए विशिष्ट पद्धतीने काढलेला आहे. हा चार्टर्ड अकाउंटंट यूज करतात. आणि सगळेच नव्हे तर कोणते तर जे रजिस्टर्ड मेंबर आहेत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स या असोसिएशनचे जे रजिस्टर्ड मेंबर्स आहेत ते हा ट्रेडमार्क फक्त वापरू शकतात. अशा प्रकारच्या ट्रेडमार्कला कलेक्टिव्ह ट्रेडमार्क्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मगाशी आपण बघितलं तर ISI मार्क, तसं सर्टिफिकेशन मार्क म्हणजे ते एखाद्या प्रॉडक्टच्या क्वालिटीवर शिक्कामोर्तब करतात, त्याचं सर्टिफिकेट देतात. आता इथं हा दिसतोय आपल्याला FSSAI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. म्हणजे जे काही पॅकेज्ड फूड आहे त्या सगळ्यासाठी हा FSSAI मार्क घेणं हे बंधनकारक आहे. त्याच्याशिवाय ते जे काय फूड प्रॉडक्ट असेल ते ऑथेंटिक होत नाही. त्यामुळे या प्रकारच्या मार्कला म्हणायचं सर्टिफिकेशन मार्क. मगाशी पाहिलं होतं तसं जॉग्राफिकल इंडिकेटर्स ह्याचे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. सोलापुरी चादर असेल किंवा भारताने खूप मोठी लढाईच म्हणायला हरकत नाही तर त्या बासमती तांदूळाचं पेटंट मिळवण्यासाठी अमेरिकेत खूप मोठा लढा द्यावा लागला होता. तर तो भारतीय बासमती तांदूळ असेल किंवा एखादं विशिष्ट ठिकाणी तयार होणारा हँडीक्राफ्ट असेल तर हे सगळे येतात जॉग्राफिकल इंडिकेटर्समध्ये. आणि GI रजिस्ट्रीमध्ये त्याची नोंद किंवा नोंदणी करावी लागते. आणि जेव्हा अशी नोंदणी केली जाते त्यावेळेला त्याला या कायद्याअंतर्गत संरक्षण मिळतं. आता दार्जिलिंग टी इथं दाखवलेलं आहे तर हे जॉग्राफिकल इंडिकेटर हे त्याला मानांकन किंवा याचं सर्टिफिकेट त्याला मिळालेलं आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट कायद्यान्वये. त्यामुळे कुणीही हा लोगो वापरू शकत नाही कारण हा रजिस्टर्ड आहे जॉग्राफिकल इंडिकेटर म्हणून. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडमार्क आणि त्यांचे उपयोग, त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेतली. आता ट्रेड सिक्रेट म्हणजे काय हे आपण बघूया. तर ट्रेड सिक्रेट म्हणजे त्याचं नावच सांगते. ट्रेड म्हणजे बिझनेस, सिक्रेट म्हणजे त्या बिझनेसमधलं एखादी खूप महत्त्वाची गोष्ट की जी त्या बिझनेससाठी किंवा त्याच्या सक्सेससाठी खूप गरजेची आहे. मग अशा कुठल्या गोष्टी असू शकतील तर वेगवेगळ्या, कुठलीही एखादी बिझनेस स्ट्रॅटेजी असेल, एखादा फॉर्म्युला असेल, पण कुठली अशी कॉन्फिडेन्शियल असणारी इन्फॉर्मेशन की जी त्या कंपनीशिवाय इतर कुणी वापरू शकत नाही. अशा प्रकारच्या विशिष्ट माहितीला ट्रेड सिक्रेट असं म्हटलं जातं. आणि ह्या ट्रेड सिक्रेटचा त्या कंपनीसाठी बाजारातल्या स्पर्धेत, मार्केटमध्ये जी काही स्पर्धा आहे किंवा त्याच्यासारखेच इतर जी प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी त्याला खूप उपयोग होत असतो. तर हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कस्टमरची लिस्ट असेल, प्रायसिंग इन्फॉर्मेशन असेल. प्रत्येक कंपनी ठरवत असते की आपल्या कंपनीचं प्रॉडक्ट त्याची MRP किती असली पाहिजे. त्याच्यानंतर काही टेक्निकल्स असतील, टेक्निकलिटीज असतील, म्हणजे टेक्निकल इन्फॉर्मेशन असेल, एखादा मार्केटिंग प्लॅन असेल की कुठल्या पद्धतीने प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, मॉडिफिकेशन्स करायचे आहेत, किंवा कॉम्प्युटरच्या बाबतीत त्याचं हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल किंवा फॉर्म्युला असेल. हे सगळे प्रकार जे आहेत हे ट्रेड सिक्रेटच्या अंतर्गत येतात. किंवा पॅटर्न असेल, मगाशी आपण बघितलं कोकच्या बाटलीचं, तिथं तो ट्रेडमार्क होता पण काही वेळेला रजिस्टर्ड न करता पण ते वापरलं गेलं तर त्यावेळेला त्याला ट्रेड सिक्रेट म्हणतात. किंवा डिझाईन असेल. तर अशा सगळ्या प्रकारच्या
ज्या काही गोष्टी आहेत किंवा बिझनेस सिक्रेट्स आहेत त्यांना युनिफॉर्म ट्रेड सिक्रेट ॲक्ट या अंतर्गत संरक्षण, कायदेशीर संरक्षण दिलेलं असतं. आता कोका कोला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि आपल्याला हे पण माहीत आहे की त्याचा फॉर्म्युला आजपर्यंत कुणालाही समजलेला नाही आणि हेच त्यांचं यशाचं रहस्य आहे, म्हणजेच त्यांचं ट्रेड सिक्रेट आहे. म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी कोका कोलाला 2 पर्याय होते त्यांच्या पुढे, की एकतर पेटंट फाईल करून संरक्षण घ्यायचं त्या फॉर्म्युलावर, म्हणजे जो कोकचा फॉर्म्युला आहे त्याच्यावर, किंवा मग ते ट्रेड सिक्रेट म्हणून वापरायचं. आता पेटंट जर त्यांनी फाईल केलं असतं तर मॅक्झिमम त्यांना 20 वर्ष एवढंच प्रोटेक्शन मिळालं असतं पेटंट अंतर्गत. कारण 20 वर्षानंतर कंपल्सरी जी काही इन्फॉर्मेशन असेल, ते जे काही सिक्रेट असेल ते डिस्क्लोज करावं लागतं. म्हणजे तो फॉर्म्युला जो काय आहे तो त्यांना उघड करावा लागला असता आणि मग त्याची कॉपी मार्केटमध्ये झाली असती आणि अशा प्रकारचे अनेक कोल्ड्रिंक बाजारात आले असते. तर ते कोकला नको होतं, म्हणून त्यांनी पेटंट न घेता ट्रेड सिक्रेट म्हणून तो फॉर्म्युला वापरला आणि अजूनही ते वापरत आहेत. फक्त 2006मध्ये इतके सगळे खबरदारी घेऊन सुद्धा त्यांची जी रायव्हल कंपनी आहे, म्हणजे स्पर्धक कंपनी आहे पेप्सी, तर त्या कोकमधल्या काही एम्प्लॉईजने, काम करणाऱ्या काही लोकांनी तो फॉर्म्युला पेप्सीला देण्याचा प्रयत्न केला. पण पेप्सीने बिझनेस एथिक्स पाळून कोकला त्याच्याबद्दल माहिती दिली, त्यांना अवेअर केलं आणि नंतर पुढे येणारं संकट ते टाळू शकलं. तर हा फरक आहे ट्रेड सिक्रेट आणि पेटंट ह्याच्यामध्ये. ट्रेड सिक्रेट हे रजिस्टर केलेलं नसतं आणि त्याच्यावर ते जाहीर करण्याचं कोणतंही बंधन नसतं प्रोड्युसरवर. पण पेटंट जर असेल तर 20 वर्षानंतर किंवा ठराविक कालावधी झाल्यानंतर कंपल्सरी ते पेटंट काय आहे ते त्याला उघड करावं लागतं आणि त्याच्यावरचे अधिकार त्याचे संपुष्टात येतात. हा महत्त्वाचा फरक या 2 गोष्टीत आहे. अजून एक केस आहे असेच, प्रॉक्टर अँड गॅम्बल FMCG कंपनी. FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे डेली यूजमध्ये ज्या काही वस्तू लागतात अशा वस्तू सगळ्या बनवणारी कंपनी. तर जिलेट जे आहे त्यांचं, तो एक पॉप्युलर ब्रँड आहे PNGचा, जिलेट. तर त्यांची जी रायव्हल कंपनी होती शेव लॉजिक नावाची, तर ते शेव लॉजिकने त्यांची जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती त्यांच्या काही एम्प्लॉईजना आपल्या कंपनीत नोकरी देऊन त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे R&D, म्हणजे प्रत्येक कंपनीत R&D ही डिव्हिजन असते, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. प्रत्येक प्रॉडक्ट, नवीन प्रॉडक्ट तयार करायचा असेल किंवा आहे त्या प्रॉडक्टमध्ये मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर हे सगळ्या गोष्टी तिथं होत असतात. तर तिथं काम करणाऱ्या जिलेटच्या R&D डिव्हिजनमध्ये काम करणाऱ्या काही जणांना या शेव लॉजिकने आपल्याकडे वळवून त्यांच्याकडून जिलेटची जी शेविंग टेक्नॉलॉजी आहे ती हस्तगत करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि नंतर ते जिलेटला कळाल्यानंतर त्यांनी त्याची नुकसान भरपाई मागितलेली होती. हे एक एक्झाम्पल आहे ट्रेड सिक्रेट. आता भारतात काय कायदे आहेत बघूया आपण. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स इन इंडिया. तर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, म्हणजे कॉपीराईट असतील, पेटंट असतील, ट्रेडमार्क असतील, इंडस्ट्रियल डिझाईन्स असतील, जॉग्राफिकल इंडिकेटर्स असतील, तर ह्यांचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आपल्या भारतात अस्तित्वात आहेत. तर 99 साली एक कायदा झालेला होता या संदर्भातला, पेटंट्स ॲक्ट 1999. त्याच्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला, तो जो आधीचा कायदा होता ट्रेड अँड मर्चंडाईज मार्क्स ॲक्ट 1957, त्याच्या जागी हा नवीन कायदा केला गेला होता. आणि त्याचं एक कारण आहे की 95 साली गॅट करार जो अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये ट्रिप्स म्हणजेच ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असं एक
कलम सगळ्या प्रगत देशांनी टाकलेलं होतं आणि ते सगळ्या देशांना मान्य करावं लागलं होतं त्यातल्या अटी. आणि त्यामुळं त्याच्या अनुषंगाने बऱ्याच देशांना आपल्या कायद्यात बदल करावे लागले होते. त्यामुळे 95 नंतर हे बरेच कायदे बदललेले आहेत. हा 11 सालचा डिझाईन्स ॲक्ट 1911 व चेंज्ड बाय डिझाईन्स ॲक्ट 2000. त्याच्यानंतर जो 99चा कायदा आहे पेटंट ॲक्ट, तो सुद्धा बऱ्याच वेळा रिवाईज झालेला आहे. आणि 2012 साली लेटेस्ट कॉपीराईट अमेंडमेंट ॲक्ट अस्तित्वात आलेला आहे. त्याच्यानंतर पेटंट ॲक्ट 1970 70 साली जो पेटंट कायदा झाला होता त्याच्यामध्ये पण 2005 साली बरेच बदल केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर प्लांट व्हरायटीज अँड जॉग्राफिकल इंडिकेशन्स. प्लांट व्हरायटीज म्हणजे जसं आता उदाहरण दिलं, हळद असेल, बासमती तांदूळ असेल तर किंवा दार्जिलिंग चहा असेल, तर असं जे व्हरायटीज आहेत प्लांट व्हरायटीज आणि जॉग्राफिकल त्याला जे इंडिकेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगळा कायदा अस्तित्वात आला. जॉग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 अँड प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट्स ॲक्ट 2001 रिस्पेक्टिव्हली. हे दोन कायदे जॉग्राफिकल इंडिकेशनच्या बाबतीत विशेषत्वाने काम करतात. तर आपण या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक संपदा, त्यापैकी ट्रेडमार्क आणि ट्रेड सिक्रेट आणि त्यांच्याशी निगडीत असलेले भारतीय कायदे यांची आपण थोडक्यात माहिती घेतली. धन्यवाद.